नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आपण MPSC क्वेश्चन ॲनालिसिस पाहतोय, म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाने MPSCने त्यांच्या जेवढ्या परीक्षा आहेत त्याच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये पॉलिटीचे जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण या लेक्चर सिरीजमधून करतोय। 2011 ते 2025 मधल्या सर्व पॉलिटीच्या प्रश्नाचं जवळजवळ 2700 प्लस प्रश्न आहेत 2011 पासून 2025 पर्यंत। तर त्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण आपण या लेक्चर सिरीजमध्ये करतोय आणि ही जी लेक्चर सिरीज आहे तर ती पूर्णपणे मोफत आपल्या VJC स्टडी या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे। ओके, जर का तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर याच्या अगोदरचे जे लेक्चर झालेले आहेत ते न विसरता पहा। त्याच्यात सुद्धा आपण त्या टॉपिक्सवरचे त्या अभ्यास घटकांवरचे सर्व प्रश्न अगदी परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण त्याचं या सिरीजमध्ये केलेलं आहे। आजचा जो आपला टॉपिक आहे तर तो टॉपिक आहे संसद, म्हणजे भारताची पार्लमेंट, भारताची संसद। त्याच्यामध्ये राज्यसभा आणि लोकसभा या दोन घटकांवरती जेवढे प्रश्न आलेत किंवा या दोन संस्थांवरती जेवढे प्रश्न आलेत तर 2011 पासून 2025 पर्यंत, तर त्या सर्व प्रश्नाचं आज आपण या सिरीजमध्ये विश्लेषण करणार आहोत। जर का हा भाग मोठा होत असेल तर आपण हा दोन पार्टमध्ये डिवाइड करू, अदरवाईज हा एकाच पार्टमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू। बघा, ज्यावेळेस आपण संसद म्हणतो तर त्या आपल्या डोळ्यासमोर दोन इन्स्टिट्यूशन्स किंवा दोन घटक येतात जे संसदेचे आहेत, जे महत्त्वाचे मानले जातात। एक आहे राज्यसभा आणि दुसरा आहे लोकसभा, बरोबर। तर याची रचना, याचे पदाधिकारी अशा वेगवेगळ्या घटकांवरती आयोगाने वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत। तर पहिल्यांदा आपण संसद, राज्यसभा आणि लोकसभेचं फॉर्मेशन, रचना, स्ट्रक्चर, ड्राफ्टिंग या घटकांबद्दलच्या प्रश्नाचं आपण विश्लेषण करणार आहोत। ज्यावेळेस आपण आता संसदेचा अभ्यास करतो तर संसदेचा अभ्यास करताना कोणकोणत्या अभ्यास घटकांचा अभ्यास करायला पाहिजे हे माहीत असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। मी जे तुम्हाला अभ्यास घटक सांगतोय की जेणेकरून ह्या अभ्यास घटकांचा अभ्यास केल्यानंतर संसदेवरती प्रीला आणि मुख्यला, म्हणजे पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार आणि रिटर्न मेन्सच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार कसा जरी प्रश्न विचारला तर तो तुम्हाला सॉल्व्ह करता येईल। त्याच्यामुळे हे जे 5-6 अभ्यास घटक आहेत तर हे अभ्यास घटक डोळ्यासमोर ठेवूनच संसद या अभ्यास घटकाचा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करू शकता, बरोबर। भारताच्या राज्यघटनेतल्या 5व्या भागात संसदेबद्दलची माहिती दिलेली आहे। कोणत्या कलमापासून कोणत्या कलमापर्यंत दिलेली आहे हे मी तुम्हाला पुढं सांगतोय। आता बघा, ह्या अभ्यास घटक कोणते कोणते आहेत। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला भारताच्या संसदेबद्दल माहिती पाहिजे। आपण म्हणजे भारताने संसदीय लोकशाही म्हणजे पार्लमेंटरी डेमोक्रेसी व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे, हे वेल नोन आहे, सर्वांना माहीत आहे। संसदीय लोकशाही व्यवस्थेत सर्वोच्च सत्ता लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संसद म्हणजेच कायदे मंडळाकडे असते। इथे काय लक्षात, सर्वोच्च जी सत्ता असते तर ती संसदेकडे असते। त्यामुळे राज्याच्या शासन व्यवहारामध्ये संसदेला जे आहे तर ते एक सर्वोच्च स्थान ॲटोमॅटिकली प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं। म्हणजे ब्रिटिशांची वसाहतवादी राजवटीमध्ये विविध कायद्यांच्या माध्यमातून तेथील संसदीय व्यवस्थेचं किंवा व्यवहाराचं प्राथमिक स्वरूप जे आहे तर ते आकाराला आलं। म्हणजे वसाहत काळात उदयाला आलेली संसदीय शासन पद्धतीची चौकट, बहुआयामी आपला झालेला स्वातंत्र्य लढा आणि भारतीय समाजाचं जे विविधांगी स्वरूप आहे या पार्श्वभूमीवरती भारताच्या घटनाकर्त्यांनी संसदीय पद्धतीचा स्वीकार जो आहे तर तो आपल्याला केलेला दिसतो। असं हे पार्लमेंटरी डेमोक्रेसी किंवा भारताच्या संसदीय व्यवस्थेचं आपल्याला वर्णन करता येतं। आता हे झाल्यानंतर ह्या संसदीय शासन पद्धतीची काही वैशिष्ट्ये आहेत का? ऑब्व्हियसली वैशिष्ट्ये आहेत। कोणती कोणती आहेत? त्याच्यामध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यातले संबंध असतील। 2 सत्ता प्रमुख असतात। 2 म्हणजे काय? एक ॲक्च्युअल म्हणजे नामधारी आणि वास्तव। ओके, नामधारी सत्ता प्रमुख कोण असतो? राष्ट्रपती। आणि वास्तव सत्ता प्रमुख कोण असतो? पंतप्रधान। तर हे तुम्हाला माहीत पाहिजे, हे संसदीय शासन पद्धतीचे एक वैशिष्ट्य आहे। संयुक्त अथवा सामुदायिक जबाबदारी, ओके, कलेक्टिव्ह किंवा इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी हे सुद्धा संसदीय शासन पद्धतीचे एक वैशिष्ट्य आहे। राजकीय एकसंधता तुम्हाला असल्याचं दिसून येतं। याशिवाय पंतप्रधानाचं नेतृत्व असतं, म्हणजे पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असतं आणि ते काम पाहत असतं। राजकीय गुप्तता म्हणजे ज्या वेळेस काही डिसिजन घेतले जातात तर त्याला पॉलिटिकल प्रायव्हसी जी आहे तर ती तुम्हाला तिथं मेंटेन केलेली आपल्याला दिसून येते। कनिष्ठ सभागृह जे आहे, कनिष्ठ सभागृह कोणतं? लोकसभा। असं बघा, भारताच्या राज्यघटनेमध्ये लोकसभेला कनिष्ठ सभागृह आणि राज्यसभेला वरिष्ठ सभागृह असं कुठंही म्हटलेलं नाही, हे लक्षात ठेवा। जर का याच्यावरती प्रश्न विचारला तर ते चुकीचं आहे, हे लक्षात ठेवा। म्हणजे राज्यघटनेत
लोकसभेला कनिष्ठ सभागृह आणि राज्यसभेला वरिष्ठ सभागृह असं कुठेही म्हटलेलं नाही. हे जे कनिष्ठ सभागृह आपण जे म्हणतो लोकसभा, तर ते बरखास्त केलं जातं आणि दर 5 वर्षांनी त्याच्यातले सदस्य नव्याने निवडले जातात. याशिवाय या संसदीय पद्धतीमध्ये विरोधी पक्षाचे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. परंतु 2014 पासून भारतात विरोधी पक्षनेतेपद कसं निर्माण केलं जाते हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे, त्याच्याबद्दल तुम्ही वाचलेलंही हे आहे. कारण ठराविक जागांचा आकडा पार केल्यानंतरच एखाद्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा दिला जातो. परंतु केंद्रात 2014 पासून एखादी सत्ता येत असल्यामुळं कुठलाही विरोधी पक्षाला तेवढ्या जागा न मिळाल्यामुळं विरोधी पक्षनेतेपद कसं निर्माण केलं जातं आहे, किंवा सत्ताधारी पक्षच म्हणतो की चला विरोधी पक्षनेतेपद तुमच्याकडे घ्या. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर. आता ह्या संसदीय पद्धतीचे काही गुणही आहेत आणि काही दोषही आहेत, ते सुद्धा तुम्हाला माहीत असले पाहिजेत. गुण कोणते कोणते आहेत? पहिला आहे शासन व्यवहारात सुसंवादता असते, जबाबदार शासन पद्धती आहे, हुकुमशाही प्रवृत्तीस त्याच्यामुळे प्रतिबंध येतो, व्यापक प्रतिनिधित्व असतं आणि विरोधी पक्षाच्या स्वरूपात पर्यायी शासनाची हमी दिलेली आपल्याला दिसते. कसं काय? कारण विरोधी पक्षनेतेपदाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो आणि बाय चान्स जर का सत्ताधारी पक्ष कोलॅप्स झाला तर विरोधी पक्ष तिथं काबीज करतो आणि ती सत्ता आहे तर ती कंटिन्यू ठेवली जाऊ शकते, बहुमत असेल तर. आता दोष काय काय आहेत? तर हे सत्ता विभाजनाचं तत्त्व आहे, तर सत्ता विभाजनाच्या तत्त्वाला हे विसंगती निर्माण करते, पहिला दोष आहे. दुसरा आहे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांची हुकुमशाही असते, आता जे केंद्रात चालू आहे ते. तिसरा दोष आहे व्यवहारात कायदेमंडळाला दुय्यम स्थान असतं, हे सुद्धा बरोबर आहे. कारण कार्यकारी मंडळच जास्तीची कामं किंवा जास्तीचे अधिकार कार्यकारी मंडळाकडे असल्यामुळं कायदेमंडळाला संसदेला किंवा लोकसभेला कमी महत्त्व प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसतं. अस्थैर्याची शक्यता असते, कारण जर का तुमचं बहुमत गेलं तर ते अस्थैर्य निर्माण होऊ शकतं किंवा ते कोलॅप्ससुद्धा होऊ शकतं. ओके, हे झाले गुणदोष. आता तुम्हाला हे माहीत पाहिजे की संसदीय पद्धत आपण का स्वीकारली, त्याची काही कारणं आहेत का? तर हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. हे PSIR ऑप्शनल किंवा पॉलिटिक्सच्या सेक्शनमध्ये मी तुम्हाला ते व्यवस्थितपणे सांगेन. याशिवाय संसदीय कामकाज आणि प्रक्रिया कशी चालते, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा काम कसं करते, ॲक्च्युअल संसद काम कसं करते हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. भारतीय संसदेची रचना हे अतिशय महत्त्वाचं आहे. 1952मध्ये लोकसभेच्या आपली पहिली निवडणूक झाली लोकसभेची आणि नवीन संसद जी आहे तर ती गठीत झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं. आता ही संसदेची रचना जी आहे, भारताचा संघ किंवा केंद्रीय कायदेमंडळाला संसद म्हणतात, म्हणजे जी सेंट्रलची आहे ती संसद आपण ज्यावेळेस म्हणतो तर ते या संकल्पनेत किंवा या कन्सेप्टमध्ये राज्यसभा, लोकसभा, राष्ट्रपती या 3 संस्थांचा समावेश होतो, हे लक्षात ठेवा. संसद द्विगृही असून राज्यसभा, त्याला आपण काउन्सिल ऑफ स्टेट्स म्हणतो, हे वरिष्ठ सभागृह, तर लोकसभा म्हणजे त्याला आपण हाऊस ऑफ द पीपल म्हणतो, हे कनिष्ठ सभागृह आहे. आणि ही जी नावं आहेत राज्यसभा आणि लोकसभा ही हिंदी नावं आहेत. ही 1954मध्ये त्यांना देण्यात आलेली आहेत. 1952मध्ये निवडणुका झाल्यानंतर 1954मध्ये ही नावं जी आहेत तर त्यांना देण्यात आलेली आहेत. पहिला प्रश्न आहे, तर पहिल्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला इथं देतो आहे. येते लक्षात? भारताचा राष्ट्रपती हा कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसला तरीसुद्धा त्याला संसदेमध्ये उपस्थित राहता येत नसलं तरीसुद्धा तो संसदेचं एक अविभाज्य अंग मानलं जातं, हे लक्षात ठेवा. राष्ट्रपती कुठल्याही गृहाचा सदस्य नसतो, त्याला संसदेत उपस्थित राहता येत नाही, तरीसुद्धा तो भारताच्या संसदीय व्यवस्थेचा किंवा संसदेचा एक अविभाज्य भाग मानला जातो. आणि मग त्यामुळेच संसदेनं एखादं पारित केलेलं विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय कायद्यात रूपांतरित होऊ शकत नाही. बरोबर, येते लक्षात? याचबरोबर या संसदीय कामकाज पद्धतीविषयी राष्ट्रपतीपदास काही खास किंवा विशेष अधिकारसुद्धा देण्यात आलेले आहेत. कुठले कुठले? संसदेचं अधिवेशन बोलवणं, संसदेची संयुक्त बैठक बोलवणं कलम 108नुसार, हे महत्त्वाचं आहे. संयुक्त सभागृहात संबोधित करणं, वर्षाचं पहिलं अधिवेशन किंवा नवीन संसदेचं पहिलं अधिवेशन त्याला राष्ट्रपती संबोधित करतात. संसदेचं अधिवेशन चालू नसताना वटहुकूम किंवा ऑर्डिनन्स काढणं, हे काही महत्त्वपूर्ण अधिकार जे आहेत तर ते भारताच्या राज्यघटनेनं भारताच्या राष्ट्रपतीला प्रदान केलेले आहेत. याशिवाय या संसदीय पद्धतीमध्ये कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ या 2 शाखातील परस्परावलंबनावर सुद्धा भर दिलेला आपल्याला दिसतो. आणि हा भर दिलेला असल्यामुळेच राष्ट्रपतीला म्हणजेच कार्यकारी मंडळातील एका घटकाला संसदीय कामकाज पद्धतीच्या संदर्भात हे काही महत्त्वाचे जे अधिकार आहेत तर ते देण्यात आलेले आहेत.
आणि मग याच्यानंतर म्हणजे घटनात्मक तरतुदी तर तुम्हाला माहितीच असल्या पाहिजेत, त्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. भारतीय संविधानाच्या भाग 5 मध्ये, ओके, हे लक्षात ठेवा, संविधानाच्या भाग 5 मध्ये संसदेबद्दल तरतूद आहे. आता हे कुठून कुठपर्यंत आहे त्याच्यातलं कलम 79, कलम 79 ते कलम 123 हा जो पॅच आहे, हा जो टप्पा आहे, तर संसदेबद्दलची माहिती राज्यघटनेत कलम 79 पासून कलम 123 पर्यंत आपल्याला दिल्याची दिसते. मग त्याच्यामध्ये राज्यसभा, लोकसभा, ओके, आणि संसदीय प्रक्रिया, संसदीय जे पदाधिकारी आहेत त्याच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला इथं 79 ते 123 पर्यंत दिलेली दिसते भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये. ओके, आणि त्याच्यावरतीच आधारित आजचे जे आपले प्रश्न असतील तर ते असणार आहेत. चला वन बाय वन संसदेबद्दलच्या प्रश्नांना सुरुवात करूया. ही जी लेक्चर सिरीज आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही ते सर्च करू शकता, MPSC पॉलिटी PYQ ॲनालिसिस सिरीज फ्री ऑफ कॉस्ट आहे. लेक्चर जर का तुम्हाला आवडत असतील तर न विसरता तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. तुम्ही जर का पाहिली असतील तर लाईक करा. तुमच्या कमेंट्स बॉक्समधून तुमचं मत जे आहे तर ते सुद्धा नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आलेला आहे, थोडंसं आपण फास्ट करणार आहे. भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? 2 विधाने दिलेत, कंबाईन 2024 हा प्रश्न आहे आणि त्याच्यातलं तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर विधानं ओळखायची आहेत. 2 विधान आहेत तुमच्या स्क्रीनवरती बघा. पहिलं विधान आहे स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती. बघा, स्वातंत्र्य कधी मिळालं? 1947ला. निवडणूक कधी झाली? 1952ला. त्याच्यामुळे दॅट्स इट. पहिलं विधान ऑब्व्हियसली बरोबर आहे, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे 1952ला लोकसभा आणि राज्यसभेची स्थापना झाली. 1954ला लोकसभा आणि राज्यसभा ही 2 हिंदी नावं त्यांना देण्यात आली, कारण संविधान सभाच पहिल्या निवडणुकीपर्यंत संसद म्हणून काम पाहत होती. त्याच्यामुळे एकच सदन होतं, एकच गृह होतं. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान बघा काय म्हणते, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. कसं काय बरोबर आहे बघा, अमेरिकेचे सिनेट आहे तर ते राज्यांचं प्रतिनिधित्व करतं. अमेरिकेत एकूण 50 राज्य आहेत आणि त्या प्रत्येक एका राज्यामधून 2 सिनेटर्स निवडले जातात. म्हणजे अमेरिकेत किती सिनेटर्स आहेत? 100. आणि हे किती वर्षांच्या कार्यकालासाठी निवडले जातात? 6 वर्ष. राज्यसभेचा कार्यकाल किती आहे? 6 वर्ष. आणि राज्यसभा जे आहे तर ते स्थायी स्वरूपाचं सभागृह आहे, ते कधीही विसर्जित होत नाही. त्यांचा प्रश्न काय आहे, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे आहे. म्हणजे 6 वर्षाचा आहे का? ऑब्व्हियसली आहे. त्याच्यामुळे ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे लक्षात ठेवा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं MPSCने सुद्धा UPSC प्रमाणे पॅटर्न स्विच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं 2 वेगवेगळ्या टॉपिकवरती प्रश्न विचारला आहे. एक संसद आहे, म्हणजे टॉपिक एकच आहे, परंतु त्यांनी पूर्ण संसदच नाही म्हटलं, मग त्यांनी मध्येच राज्यसभा आपल्याला घुसवल्याचं त्या ठिकाणी दिसतंय. ओके, हा पहिला प्रश्न साधा सोपा सरळ प्रश्न होता. हा 2024चा म्हणजे लेटेस्ट जी एक्झाम झालेली आहे कंबाईनची, तर त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारल्याचा दिसतंय. आता आपण पुढे जाऊया. दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आलेला आहे. 0 हॉवरबद्दल प्रश्न आहे आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. प्रश्न काय म्हणतो बघा, लोकसभेच्या 0 प्रहर म्हणजे 0 हॉवर संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. 4 मोठी विधानं दिलेत आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान जे आहे तर ते या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा, पहिलं विधान काय म्हणतंय 0 हॉवर्सबद्दल, प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्रे ठेवण्याआधीची वेळ आणि सभागृहात कोणतीही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ 0 प्रहार म्हणून ओळखली जाते. काय वाटतं पहिलं विधान हे बरोबर आहे. ओके, प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि ॲक्च्युअल सभागृहाचं कामकाज सुरू होण्याच्या आधीचा जो वेळ असतो त्या मधल्या पिरियडला 0 हॉवर्स म्हणतात. याच्यामध्ये कोणालाही प्रश्न विचारू शकतं. बरोबर. 0 प्रहारादरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सदस्य दररोज सकाळी 8 ते 9:30 या वेळात सभापती सूचना देतात. मी मगाशी सांगितले कोणालाही प्रश्न विचारू शकतं. हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. सध्या 0 तासादरम्यान प्राधान्यक्रमानुसार दररोज 30 प्रकरणे किंवा मुद्दे मांडण्याची परवानगी आहे. असं काही नाही, हे सुद्धा विधान चुकीचं आहे. 0 तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही. हे लक्षात ठेवा. हे सुद्धा विधान बरोबर आहे. कितीही म्हणजे त्या 0 हॉवर्समध्ये म्हणजे पर्टिक्युलर त्या टाईम पिरियडमध्ये कोणीही कोणालाही कितीही प्रश्न विचारू शकतं. हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला याच्यातली बरोबर विधानं जी आहेत तर ती काढायची आहेत.
तर अ आणि ड ही जी दोन विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. ही भारताने डेव्हलप केलेली संसदीय व्यवस्थेमधली ही एक नवीन कन्सेप्ट आहे. 1962 पासून हे अस्तित्वात आलेलं आहे आणि हे भारताने डेव्हलप केलेलं आहे. ओके, येते लक्षात. भारताच्या राज्यघटनेमध्ये याच्याबद्दल कुठलीही तरतूद तुम्हाला दिसणार नाही. ओके, समजलं. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, संसद सदस्यांच्या विशेषाधिकाराबाबत योग्य विधाने ओळखा. अ, संसदेच्या अधिवेशनादरम्यान आणि अधिवेशन सुरू होण्याच्या 40 दिवस आधी आणि अधिवेशन संपल्यानंतर 40 दिवसापर्यंत त्यांना अटक करता येणार नाही. बरोबर आहे. 40 दिवस अधिवेशन सुरू होण्याच्या आणि संपल्यानंतर 40 दिवस संसद सदस्यांना अटक करता येत नाही. बी बघा, वरील विशेषाधिकार दिवाणी आणि फौजदारी प्रकरणामध्ये उपलब्ध आहे. नाही, हा फक्त दिवाणी स्वरूपात उपलब्ध आहे, फौजदारी स्वरूपात उपलब्ध नाही. बी जे आहे तर ते चुकीचं आहे. सी बघा, त्यांना संसदेमध्ये बोलण्याचे किंवा अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. म्हणजे सगळ्याच संसद सदस्यांना आहे ना, त्याच्यात वावगं काय, हे विधान बरोबर आहे. त्यांना ज्युरी सेवांमधून सूट देण्यात आलेली आहे, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळं विधान ए, सी आणि डी ही 3 विधानं जी आहेत तर ती बरोबर आहेत. असा किती नंबरचा ऑप्शन आहे तर असा 3 नंबरचा ऑप्शन आहे. ए, सी आणि डी. थोडंसं खाली वर झालं आहे, समजून घ्या. ओके, आलं लक्षात. पुढचा प्रश्न, वर्ष 2006 मध्ये खालीलपैकी कोणत्या संसदीय मंडळाची निर्मिती करण्यात आलेली होती. वर्ष 2006 मध्ये. प्रश्न थोडासा जुना आहे परंतु त्यांनी 2023 मध्ये विचारला आहे. बघा, काय काय स्थापन करण्यात आलं होतं. युवकांसाठी संसदीय मंडळ बरोबर आहे. बालकांसाठी संसदीय मंडळ बरोबर आहे. ही जी 2 विधानं आहेत तर ती या ठिकाणी बरोबर आहेत. ओके, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ए आणि बी ही जी 2 विधानं आहेत तर ते याचं अचूक उत्तर असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आपत्ती व्यवस्थापन संसदीय मंडळ 2005चा डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आहे, ते वेगळं आहे. जलसंरक्षण आणि व्यवस्थापन संसदीय मंडळ असं काही नाही आहे. ओके, त्याच्यामुळं ए आणि बी ही 2 वाक्य आहेत, ही 2 मंडळं आहेत तर ती 2006 साली स्थापन करण्यात आलेली आहेत. ओके, फॉरेस्ट मेन्स हा प्रश्न आहे, त्याच्यामुळे मेन्सची जी काठिण्य पातळी असते प्रश्नांची तर ती थोडीशी तुम्हाला जास्त झाल्याचं दिसेल. पुढचा प्रश्न, योग्य कथने ओळखायच्यात. 0 प्रहर हा कार्यवाही नियमामध्ये नमूद नाही. मी मगाशी सांगितलं ही नव्याने इंट्रोड्यूस केलेली एक सिस्टीम आहे, ती कुठल्याही नियमामध्ये नमूद नाही. हे विधान बरोबर आहे. 0 प्रहर हा प्रश्न कालानंतर त्वरित सुरू होतो. मी मगाशी सांगितलं, पहिलाच प्रश्न होता आपला. दुसरा प्रश्न होता प्रश्नकाळ आणि ॲक्च्युअल संसदेत कामकाजाची कागदपत्र ठेवण्या अगोदरचा जो वेळ असतो तर तिथं 0 प्रहर किंवा 0 आवर्स त्याला म्हटलं जातं. त्याच्यामुळे बी सुद्धा बरोबर आहे. संसदीय कार्यवाही क्षेत्रामध्ये 0 प्रहर हा भारताने लावलेला एक नवा शोध आहे की जो 1962 मध्ये लावला. हे सुद्धा बरोबर आहे. तर ही 3 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. 4 नंबरचा ऑप्शन जे आहेत वरील सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेची खालीलपैकी कोणती रूढी परंपरा समजली जाऊ शकत नाही म्हटले त्यांनी. नाही म्हणजे कुठली रूढी परंपरा समजली जात नाही हे तुम्हाला सांगायचं आहे. संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातील असावा हे समजलं जातं. 1967 जो झालं त्याच्यामुळं हे चुकीचं आहे. जर लोकसभेचा सभापती हा सत्तारूढ पक्षाचा असेल तर उपसभापती हा विरोधी पक्षाचा असावा. ही सुद्धा एक रूढ आहे, हे सुद्धा समजलं जातं, त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. जर राष्ट्रपतीचं पद रिकामं झालं असेल आणि उपराष्ट्रपती हे उपलब्ध नसतील तर भारताच्या मुख्य न्यायाधीशाच्या अनुपस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही न्यायाधीश राष्ट्रपती पदाचे कर्तव्य पार पाडेल नाही. राष्ट्रपतीचं पद रिकामं झालं तर उपराष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीचं पद रिकामं झालं नसेल तर भारताचा मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहतो. ही काही रूढी प्रथा परंपरा नाही असं घटनेत सांगितले. त्याच्यामुळे हे जे आहे तर हे विधान बरोबर आहे. 3 जे आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, समजलं. दॅट्स इट. पुढे चला, परिसीमन आयोग डिलिमिटेशन कमिशन त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. मुख्य लागला राज्यसेवेला 2023ला. परिसीमन आयोगाबद्दलचा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 82 संसद परिसीमन कायदा करते. आता तुम्हाला कलम माहीत असली पाहिजे, ती सगळ्यात जास्त महत्त्वाची आहेत. भारताच्या राज्यघटनेतलं कलम 82 काय म्हणतंय, प्रत्येक जनगणनेनंतर मतदारसंघाची पुनर्रचना किंवा संख्या जी आहे तर ती ठरवली जाईल. 79 काय आहे संसदेची स्थापना, 80 काय आहे राज्यसभेची रचना आणि 81 काय आहे लोकसभेची रचना आणि 82 मध्ये परिसीमनाबद्दल माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. पहिलं विधान जे आहे तर या ठिकाणी बरोबर आहे.
दुसरं काय म्हणतंय, परिसीमन आयोग 5 वेळा स्थापन करण्यात आलेला होता. नाही, तो 3 वेळा स्थापन करण्यात आलेला होता. ब जे आहे तर ते या ठिकाणी चुकीचं आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व घटकांना समान प्रतिनिधित्व देणं हे परिसीमन आयोगाचं कार्य आहे. हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यासाठी परिसीमन आयोग स्थापन केला जातो ना. म्हणजे एखाद्या घटकाच्या जर का लोकसंख्या वाढली असेल तर त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्या मतदारसंघात समान प्रतिनिधित्व देता यावं म्हणून ह्या परिसीमन आयोगाची स्थापना केली जाते. क बरोबर आहे. ड बघा काय म्हणते, परिसीमन आयोग ही उच्च अधिकार असलेली संस्था आहे जिच्या आदेशांना कोणत्याही न्यायालयात प्रश्नांकित करता येत नाही. हे लक्षात ठेवा, हे बरोबर आहे. परिसीमन आयोगाने दिलेल्या निर्णयावरती संसदेत चर्चा करता येत नाही किंवा कुठल्याही न्यायालयात त्याच्या विरोधात दाद मागता येत नाही किंवा आवाज उठवता येत नाही. त्याचा निर्णय जो असतो तर तो फायनल स्वरूपाचा असतो. आत्ता जे वादंग माजले म्हणजे भारतात की मतदारसंघाची पुनर्रचना करायची आहे. ओके, सध्या आपण 1972च्याच राज्यघटनेवरती काय म्हणतो आपण त्याला, जनगणनेवरती आधारित करतोय. आत्ता जी जनगणना होईल तर त्या जनगणनेवरती आधारित मतदारसंघाची पुनर्रचना केली जाण्याची शक्यता आहे. परंतु आत्ता उत्तर विरुद्ध दक्षिण भारत अशी जी लढाई सुरू झालेली आपल्याला दिसते. कारण दक्षिणेतलं प्रमाण जे आहे संसदेतलं लोकसभेतलं तर ते कमी होऊ शकतं. त्याच्यामुळं दक्षिणेतल्या राज्यांची मतदारसंघाच्या पुनर्रचनेला थोडासा विरोध असल्याचं तुम्हाला दिसतंय. ओके, त्याच्यामुळं ते वादंग निर्माण झालेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे अ, क आणि ड. पर्याय क्रमांक 2 अ, क आणि ड. ओके, समजलं. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, भारतातील कार्यकारी मंडळामध्ये धोरण तयार करण्यात समाविष्ट असलेल्या मुख्य संस्था कोणत्या? म्हणजे जे भारतातलं आपण धोरण निर्माण करतो तर त्याच्यातल्या मुख्य संस्था कुठल्या आहेत असं त्यांनी प्रश्न विचारला आहे की ज्या संसदेत समाविष्ट आहेत. कॅबिनेट आहे का? आहे. पंतप्रधान त्यांचं कार्यालय आहे का? आहे. प्रस्थापित संस्था आहेत का? आहेत. राष्ट्रीय विकास परिषद नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल याची स्थापना 1952 झालेली आहे. हे काय त्याच्यामध्ये येत नाही. सचिवालय आणि विभाग मंत्रालय बरोबर आहे. दबाव गट हे सुद्धा दबाव गट त्याच्यामध्ये येणार नाही आहे. दबाव गट नाही येणार. कॅबिनेट, पंतप्रधान आणि त्यांचं कार्यालय, प्रस्थापित संस्था, सचिवालय, विभाग किंवा मंत्रालय ह्या ज्या 4 गोष्टी आहेत तर त्या पॉलिसी मेकिंगमध्ये महत्त्वाची भूमिका पार पडतात किंवा त्यांचा सहभाग असतो. त्याच्यामुळं अ, ब, क आणि ई पर्याय क्रमांक 3 जे आहे तर त्याचं उत्तर आहे अ, ब, क आणि ई. ओके, आलं लक्षात? चलो, समजलं. पुढचा प्रश्न, संसदेत प्रवेश घेण्यासाठी मागील दाराचा वापर करणं म्हणजे राज्यसभेचे सदस्य होणं असं कोणी म्हटलेलं आहे? असं कोणी म्हटलंय? हा मेन्सचा प्रश्न बघा, थोडीशी त्याची लेवल जी आहे तर ती कठीण तुम्हाला झाल्याचं दिसते. म्हणजे कुठलीही मेन्स घ्या तुम्ही, फॉरेस्टची मेन्स घ्या, हे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नबद्दल बोलतोय मी, राज्यसेवेची मेन्स घ्या, कंबाईनची मेन्स घ्या, थोडीशी काठिण्य पातळी वाढल्याचं दिसतं. या प्रश्नाचं उत्तर आहे विभूती मिश्रा. ओके, असं कोणी म्हटलं होतं? विभूती मिश्रा. ओके, कलम 80 मध्ये राज्यसभेच्या रचनेची तरतूद जी आहे तर ती तुम्हाला केल्याची दिसते. आणि मागच्या दाराने संसदेत प्रवेश करणं असं कोणी म्हटलं होतं राज्यसभेच्या वापराबद्दल? विभूती मिश्रा यांनी. ओके, दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे संसद मंत्रिमंडळाचं उत्तरदायित्व सुनिश्चित करते? अशी कुठली पद्धत आहे की ज्यामुळं संसद मंत्रिमंडळाचं उत्तरदायित्व सुनिश्चित करते? बघा, संसदेमध्ये प्रश्न विचारता येतात का? विचारता येतात. अविश्वासाचा प्रस्ताव बरोबर आहे. अंदाजपत्रकावरती चर्चा म्हणजे बजेटवरती चर्चा होती का? तर होती. खूप वादळी चर्चा होतात. स्थगन प्रस्ताव होतो का? होतो. तर या 4 प्रकारे संसद मंत्रिमंडळाचं उत्तरदायित्व जे आहे तर ते सुनिश्चित करते. त्याच्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले सदस्य वगळून राज्यसभेची सदस्य संख्या डॅश डॅश आहे. 2022च्या आकडेवारीनुसार त्यांनी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर 237 एवढी सदस्य संख्या आहे. आत्ता किती सदस्य संख्या आहे? असं करा, राज्यसभेचे एकूण सदस्य इज इक्वल टू निवडून येणारे म्हणजे राज्याकडून आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वगैरे वगैरे ते सगळं प्लस राष्ट्रपतीने नियुक्त केलेले 12 सदस्य. असं मला एकदा खाली सूत्र कमेंट बॉक्समध्ये न विसरता कमेंट करा. बघू किती जणांचं उत्तर बरोबर येते. ओके, 237 एवढी सदस्य संख्या तिथं होती 2022च्या आकडेवारीप्रमाणे. ओके, पुढचा प्रश्न, भारतासाठी संसदेचं द्विगृह कायदेमंडळ पद्धत स्वीकारण्यामागे पुढीलपैकी कोणतं उद्दिष्ट नाही? नाही म्हटले त्यांनी. नाही.
बघा आता म्हणजे द्विगृहीय संसदीय जे कायदेमंडळ स्वीकारलेलं आहे तर त्याच्यामागं कुठलं उद्दिष्ट नव्हतं. घटक राज्यांना प्रतिनिधित्व मिळवून देणं हे आहे. संघराज्य पद्धतीचं एक वैशिष्ट्य जपणं हे सुद्धा आहे. कायदेनिर्मितीच्या प्रक्रियेत सखोल विचार विनिमय करून पुनर्विचार करता येणं हे सुद्धा आहे. राजकीय पक्षांमधील महत्त्वाच्या नेत्यांना संसदेत नाही असं काही नाही, हे चुकले. जरी राज्यसभेला पांढरा हत्ती म्हटलं जात असलं तरीसुद्धा हे द्विगृही कायदेमंडळ स्वीकारण्यापाठीमागं ही तरतूद कधीच नव्हती. त्याच्यामुळे हे जे आहे तर ते आपल्याला विधान चुकीचं असल्याचं दिसतंय. ओके, पुढे जाऊया. संसद सदस्यांना अधिवेशन काळात पोलिसांना अटक करता येत नाही, परंतु अधिवेशनापूर्वी व नंतरसुद्धा किती दिवस अटक करता येत नाही? 40 दिवस मागाशी सांगितले. म्हणजे अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर आणि अधिवेशन संपल्यानंतर 40 दिवस संसदेच्या सदस्यांना अटक करता येत नाही. हा त्यांचा विशेषाधिकार आहे, कारण ते लोकांचे प्रतिनिधी आहेत आणि जर का ते लोकांचेच प्रश्न मांडायला संसदेत अनुपस्थित असतील तर मग कसं होणार? म्हणून अधिवेशन संपण्याच्या अगोदर, सुरू होण्याच्या अगोदर आणि संपल्यानंतर 40 दिवस संसद सदस्यांना अटक या ठिकाणी करता येत नाही. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढं, सचिवालय म्हणजे निर्णय निर्धारण संस्था आणि संचालनालय म्हणजे अंमलबजावणी करणारी संस्था, असा फरक समाप्त केला पाहिजे अशी शिफारस कोणत्या समितीने किंवा आयोगाने केलेली आहे? ओके, असं त्यांनी सरळ मेन्सला प्रश्न विचारला, ASO मेन्स 2022. तर मध्य प्रदेश प्रशासकीय सुधार आयोग यांनी हा प्रश्न असा शिफारस जी आहे तर या ठिकाणी आपल्याला केल्याची दिसते. ओके, दॅट्स इट. पुढचा प्रश्न, केंद्रीय सचिवालयातील खालील अधिकाऱ्यांची उतरत्या क्रमाने मांडणी करा. म्हणजे त्यांच्या श्रेणीनुसार, म्हणजे त्यांच्या पदाच्या दर्जानुसार उतरत्या क्रमाने आपल्याला मांडणी करायची आहे. बघा, पहिल्यांदा कोण येईल याच्यामध्ये? अतिरिक्त सचिव पहिल्यांदा येतील, म्हणजे हे पहिल्यांदा येतील. त्याच्यानंतर कोण येईल? सहसचिव, म्हणजे हे 2 नंबरला येतील. त्याच्यानंतर कोण येईल? उपसचिव, हे 3 नंबरला येतील. त्याच्यानंतर कोण येतील? शेवटी अवर सचिव, हे 4 नंबरला येतील. म्हणजे ब पहिल्यांदा पाहिजे. 2 ठिकाणी ब पहिल्यांदा आहे, 1 गेला, 3 गेला, 2 आणि 4. तर याचं उत्तर आहे 2. ब, क, ड आणि अ. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, लोकसभा अधिवेशनासंबंधी पुढीलपैकी योग्य विधाने कोणती आहेत? लोकसभेच्या अधिवेशनासंबंधी विचारले त्यांनी. लोकसभेच्या वर्षातून किमान 2 वेळा अधिवेशन भरवावं, बरोबर आहे. आणि त्या 2 अधिवेशनाच्या दरम्यानचा कालावधी 6 महिन्यापेक्षा जास्त नसावा, हे लक्षात ठेवा. पहिलं विधान बरोबर आहे. 2 पाठोपाठच्या अधिवेशनामधील कालावधी खालीच दिले तिथं 6 महिन्यापेक्षा कमी असावा, हे सुद्धा बरोबर आहे. लोकसभेचे अधिवेशन राष्ट्रपती बोलवतात, हे सुद्धा बरोबर आहे. लोकसभेच्या अधिवेशनाची वेळ आणि जागा लोकसभेचे सभापती ठरवतात, नाही, ते सुद्धा भारताचे राष्ट्रपतीच ठरवतात. ड जे आहे तर ते चुकीचं आहे. अ, ब आणि क ही जी 2 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2, ही 3 विधानं बरोबर आहेत. अ, ब आणि क. ओके, समजलं, आलं लक्षात. लोकसभेचं अधिवेशन वर्षातून 2 वेळा. त्या 2 अधिवेशनाच्या दरम्यानचा किंवा 2 अधिवेशनाच्या मधला जो कालावधी असतो तर तो कालावधी किती नसावा? 6 महिन्यापेक्षा जास्त नसावा, हे लक्षात ठेवा, बरोबर. आणि त्याच्यामुळे संसदेची जी टोटल अधिवेशनं आहेत तर ती वर्षातून तुम्हाला 3 झाल्याचं दिसतंय. आता हे लोकसभा आणि राज्यसभेबद्दलची माहिती जी आहे तर भारतीय संविधान ही जी आपली फ्रीवाली व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता. ओके, आलं लक्षात, समजलं. पुढचा प्रश्न, फक्त राज्यसभेचा विशेष अधिकार पुढीलपैकी कोणता आहे? म्हणजे काही ठिकाणी म्हणजे राज्यसभेला 3 प्रकारचे विशेष अधिकार आपल्याला दिल्याचं दिसतं. कुठले कुठले आहेत ते? 1, नवी अखिल भारतीय सेवा निर्माण करणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. राज्यातले जे विषय आहेत, राज्यसूचीतील विषयावरती कायदा करण्याचा संसदेला अधिकार देणं, बरोबर का? येते का लक्षात? 312 नुसार नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण केली जाते. राष्ट्रपतींचा महाभियोग हा काय राज्यसभेचा विशेष अधिकार नाही आहे, हे चुकलं. एकच मिनिट, हा काय राज्यसभेचा विशेष अधिकार नाही आहे, हे चुकलं, बरोबर. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अखिल भारतीय सेवांची निर्मिती कलम 312 नुसार केली जाते. आता राज्यसभेचे विशेष अधिकार कुठले कुठले आहेत हे मी तुम्हाला जाता जाता थोडक्यात सांगतो. बघा, कलम 67 नुसार उपराष्ट्रपतीस पदच्युत करण्याचा ठराव केवळ राज्यसभेतच मांडता येतो.
आणि राज्यसभेने तो मंजूर केल्यानंतर मग लोकसभेत जातो. कलम 249 नुसार राज्यसभेने राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने 2/3 बहुमताने ठराव पारित केल्यास राज्यसूचीतील विषयावर संपूर्ण देशाकरता कायदे करण्याचा अधिकार जो आहे तर तो संसदेला प्राप्त होतो. कलम 312 नुसार अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याची तरतूद गरज पडल्यास तसा ठराव राज्यसभेत मांडता येतो. त्यासाठी विशेष बहुमताची आवश्यकता असते. आणि कलम 352 राष्ट्रपतींना कलम 352 आणि कलम 360 अन्वये आणीबाणी जाहीर करता येते. सर्वसाधारणपणे अशा उद्घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहाची मान्यता आवश्यक असते. परंतु जर का लोकसभा बरखास्त झाली असेल तर तिथं राज्यसभेची सहमती मिळून ही आणीबाणी जाहीर केली जाऊ शकते किंवा लागू केली जाऊ शकते. तर कलम 67, कलम 249, कलम 312 आणि कलम 352 नुसार राज्यसभेला काही विशेषाधिकार देण्यात आलेले आहेत. बरोबर समजलं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तुम्हाला 4 विधान दिलेत, 2 तुमच्या स्क्रीनवरती दिसतात, 2 खाली गेलेत. सांगतो मी कुठलं आहे ते आणि त्याच्यात तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. अनुच्छेद 368 घटनादुरुस्तीचं कलम आहे. या 368 नुसार राज्यघटनेत दुरुस्ती करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या 2/3 बहुमताची आवश्यकता असते. असं काही नाही. घटनादुरुस्तीचे एकूण 3 प्रकार आहेत. 268 मध्ये 2 प्रकार सांगितलेले आहेत आणि 268 जर बाहेरचा प्रकार आहे तर तो आहे संसदेचं साधं बहुमत. असे काय 2/3 सदस्यांची बहुमताची गरज प्रत्येक वेळेला नसते. पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं विधान बघा काय म्हणते, कोणत्याही व्यक्तीस विभागीय खटल्यासह एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केलं जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. नाही, विभागीय खटले वेगळे आणि इतर खटले वेगळे. त्याच्यामुळे दुसरं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. भारताच्या मंत्रिपरिषदेतील पंतप्रधानाव्यतिरिक्त एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेतील एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असणार नाही. पंतप्रधानाव्यतिरिक्त नाही, पंतप्रधान धरून, म्हणजे पंतप्रधानासह. इथं व्यतिरिक्त ऐवजी सह असलं असतं तर हे विधान बरोबर आलं असतं. म्हणजे विधान असं होईल, भारताचं जे मंत्रिमंडळ आहे म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ, तर त्याच्यातली सदस्य संख्या कशी ठरवली जाते? पंतप्रधानासह एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% जास्त असणार नाही. आणि हेच विधान ॲज इट इज भारताच्या राज्यांच्या विधिमंडळाला सुद्धा लागू होतं आहे. ओके, समजलं. आणि त्याच्यामुळं 3 पैकी कुठलंही विधान बरोबर नाही. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपलं उत्तर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. 2 विधानं दिले, त्याच्याला तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. संसदेच्या दोन्ही गृहातील नामनिर्देशित सदस्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसला तरी त्यांना उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असतो. बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान कोण करतं? की जे इलेक्टेड आहेत, जे निवडून आलेले आहेत. ओके, येते का लक्षात? इलेक्टेड म्हणजे राज्यसभेतले इलेक्टेड आणि लोकसभेतले इलेक्टेड निवडून आलेले सभासद राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करतात. परंतु राज्यसभेतले जे नामनिर्देशित सदस्य आहेत, उदाहरणार्थ राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले 12 किंवा इतर, ते उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मात्र मतदान करतात. हे लक्षात ठेवा. पहिलं विधान बरोबर आहे का? ऑब्व्हियसली बरोबर आहे. दुसरं विधान काय म्हणते बघा, लोकसभेतील नामनिर्देशित सदस्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसला तरी त्यांना राष्ट्रपती विरुद्धच्या महाभियोगाच्या ठरावामध्ये मतदानाचा अधिकार असतो. म्हणजे लोकसभेत जे नामनिर्देशित सदस्य असतात, म्हणजे लोकसभेत सहसा अँग्लो इंडियनच होते, परंतु ती सुद्धा तरतूद आता काढून टाकलेली आहे. त्याच्यामुळं सध्या भारताच्या लोकसभेत नामनिर्देशित सदस्य नाही आहेत. हे लक्षात ठेवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं पकडून चला की लोकसभेतले जे नामनिर्देशित सदस्य आहेत त्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नसला तरीसुद्धा त्यांना राष्ट्रपतीवर जी महाभियोगाची कलम 61 नुसार जी प्रक्रिया सुरू केली जाते त्याच्यात मात्र त्यांना मतदान करण्याचा अधिकार जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. दुसरं सुद्धा विधान बरोबर आहे. ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते बरोबर आहे. समजलं? आलं लक्षात? पुढचा प्रश्न, संसदीय विशेषाधिकाराबाबत खालील विधानं विचारात घ्या. 4 विधानं आहेत, त्याच्याला तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. संसदीय विशेषाधिकार म्हणजे संसदेच्या दोन्ही गृहांना असलेले विशेष हक्क, संरक्षण आणि सवलती होय.
बरोबर आहे का? पटते का तुम्हाला? तुम्हाला पटो अगर न पटो, परंतु हे विधान बरोबर आहे. राज्यघटनेने भारताच्या राष्ट्रपतीला देखील संसदीय विशेषाधिकार लागू केलेले आहेत, कारण ते देखील संसदेचा एकात्म भाग आहेत. नाही, संसदेचा राष्ट्रपती जरी अविभाज्य भाग असला तरी राष्ट्रपतीला संसदीय विशेषाधिकार लागू नाहीत. संसदीय विशेषाधिकार कोणते असतात की संसदेच्या चर्चेत भाग घेणं, मतदान करणं, बोलणं, असे काही राष्ट्रपतीला विशेषाधिकार आहेत का? नाही आहेत. ब विधान चुकीचं आहे. संसदेचं अधिवेशन चालू असताना किंवा सुरू होण्यापूर्वी 60 दिवस किंवा संपल्यानंतर 60 दिवस नाही आहे, 40 दिवस, त्याच्यामुळे चुकलं. सभागृहाच्या प्रमुखांच्या परवानगीशिवाय सभागृहाच्या आवारात कोणत्याही व्यक्तीला अटक करता येत नाही अथवा दिवाणी व फौजदारी कायदेशीर प्रक्रिया लागू करता येत नाही. मध्ये संसदेत तुम्हाला माहीत आहे की हल्ला नाही म्हणता येणार, घुसखोरी झाली होती. म्हणजे संसदेची जी लोकसभेची जी गॅलरी होती तर त्याच्यातनं उड्या मारून लोक आत चालली होती वगैरे वगैरे, बरोबर आहे. तर त्या लोकांना जी अटक झाली होती तर ती सभागृहाचे जे प्रमुख असतात त्यांच्या परवानगीनं झाली होती, लक्षात ठेवा. इथे काय लक्षात, म्हणजे तिथं संसदेचा जो प्रिमायसेस आहे तर तिथं कोणालाही सभागृहाच्या प्रमुखांशिवाय अटक करता येत नाही. त्याच्यामुळं ड विधान चुकीचं आहे. अ आणि ड ही दोन विधानं बरोबर आहेत. ब आणि क ही दोन विधानं चुकीची आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 4 विधानं दिलेले आहेत आणि त्याच्यातलं आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान बघा, सार्वजनिक धोरणे आणि त्यांचं स्वरूप हे मुळात 3 प्रकारचं असतात. धोरणं, प्रतिबंधात्मक, नियामक आणि सुलभ. बरोबर, म्हणजे प्रतिबंधात्मक, नियामक आणि सुलभ धोरणं. पहिलं विधान. चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. सार्वजनिक धोरण प्रक्रिया ही सततची प्रक्रिया नाही, ती एक वेळची घटना असते. सार्वजनिक धोरण प्रक्रिया ही सततची प्रक्रिया कशी काय नाही होणार? ती सतत चालणारी एक प्रक्रिया आहे ना. म्हणजे धोरणं आपण प्रत्येक वेळी नवीन नवीन धोरणं राबवत असतो ना. त्याच्यामुळे दुसरं जे आहे तर ते चुकीचं विधान आहे आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसतं. दॅट्स इट. त्याच्यामुळे बरोबर उत्तर आपल्याला मिळालं. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाहीत अशा जुळत नसणाऱ्या जोड्या आपल्याला काढायच्या आहेत बाजूला. बघा, लक्षवेधी सूचना, तातडीच्या सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाबींकडे मंत्र्यांचं लक्ष वेधणं, ही संसदेची काही आयुध आहे, त्याला आयुध म्हटलं जातं. बरोबर आहे का? पहिलं विधान बरोबर आहे. स्थगन प्रस्ताव, सभागृह मुदत किंवा वेळ संपण्यापूर्वी स्थगित करणं, हे चुकीचं आहे. हक्कभंग प्रस्ताव, सभागृहाची कार्यवाही जेव्हा कामकाज पद्धतीच्या नियमानुसार चालत नसेल तेव्हा त्यांच्याकडे सभापतीचं लक्ष वेधणं, हे सुद्धा चुकीचं आहे. हरकतीचा मुद्दा, मंत्र्यांनी दिलेल्या चुकीच्या किंवा अपूर्ण उत्तराकडे सभापतीचं लक्ष वेधणं, हे सुद्धा चुकीचं आहे. फक्त अ जे आहे तर ते बरोबर आहे आणि आपल्याला जुळत नाही किंवा चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं होतं तर ते आहे ब, क आणि ड. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर याचं या ठिकाणी बरोबर उत्तर आपल्याला असल्याचं दिसतंय. ओके, समजलं? पुढे जाऊया. विशेषाधिकार समिती. बघा, संसदीय समित्या ज्या आहेत, उदाहरणार्थ लोकलेखा समिती, अंदाज समिती, ओके, त्या सगळ्या समित्याबद्दलचं वेगळ्या प्रश्नांची एक सिरीज आहे, ते आपण वेगळीकडे पाहू. आत्ता आपण संसद, त्याच्यातल्या राज्यसभा आणि लोकसभाचे जे प्रश्न आले त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. त्याच्यामुळे ही विशेषाधिकार समिती इथं आली तर याच्या मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतोय. बघा, विशेषाधिकार समिती संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही याचा अर्थ चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. लोकसभेचा नियम 222 आणि राज्यसभेचा नियम 187 हे विशेषाधिकारासंबंधी आहेत. बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे. लोकसभेत 15 सदस्य असलेली विशेषाधिकार समिती ही सभापती नामनिर्देशित करतात, हे बरोबर आहे का? हे सुद्धा बरोबर आहे. राज्यसभेत उपाध्यक्ष हेच विशेषाधिकार समितीचे प्रमुख असतात, ज्या समितीत 15 सदस्य असतात, हे मात्र चुकीचं आहे. ओके, आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बरोबर नाही याचा अर्थ आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं होतं आणि तिसरं जे विधान आहे तर ते या ठिकाणी चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील प्रतोद की प्रत्येक सभागृहाचा वेगवेगळा प्रतोद असतो आणि या प्रतोदबद्दल योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा, कायदेमंडळातील सभागृहात संसद पक्षातील सदस्यांचं शिस्त आणि वर्तन यासाठी प्रतोद जबाबदार असतो. म्हणजे प्रत्येक पक्षाचा वेगवेगळा पक्षप्रतोद असतो आणि या पक्षप्रतोदाचं काम काय असतं की म्हणजे जर का एखाद्या पक्षाने एखादा ठराव मांडला तर त्याला सर्वजण दाद देत आहेत का, त्याच्या बाजूने मतदान करतायत का,
किंवा पक्षशिस्त पाळतायत का हे पाहणं या पक्षप्रतोदाचं काम असतं. पहिलं विधान काय आहे? कायदेमंडळातील सभागृहात पक्षातील सदस्यांच्या शिस्ताने वर्तनासाठी प्रतोद जबाबदार असतो. बरोबर आहे. भारताने संकल्पना ब्रिटिश संसदीय प्रणालीकडून घेतलेली आहे. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे प्रतोदाची संकल्पना जी आहे तर ती भारताने ब्रिटिश संसदेकडून घेतलेली आहे. अतिरिक्त प्रतोदाच्या सहाय्यासह एक मुख्य प्रतोद असतो. हे सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रपतींच्या निवडणुकीवेळी प्रतोद खासदार आणि आमदार यांना विशिष्ट रीतीने मत देण्यासाठी निर्देशित करू शकत नाही. हे सुद्धा बरोबर आहे. कारण जर का त्यांना तसं निर्देशित केलं तर मग ती फेअर इलेक्शन कसं काय होईल हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ड विधान जे आहे तर ते ड विधान या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय. त्याच्यामुळं ही जी चारीच्या चारी विधानं जी आहेत तर ती या ठिकाणी बरोबर आहेत. ओके, समजलं. पुढचा प्रश्न. परिसीमन आयोगाच्या संदर्भात पुन्हा एकदा प्रश्न आला आहे आणि तुम्हाला चुकीचं विधान जे आहे तर ते या ठिकाणी ओळखायचं आहे परिसीमन आयोगाबाबतीत. परिसीमन आयोगाच्या आदेशांना न्यायालयात आव्हान देता येत नाही. मागाशी सांगितलं त्याप्रमाणे देता येत नाही. जेव्हा परिसीमन आयोगाचे आदेश लोकसभेपुढे सादर केले जातात तेव्हा लोकसभा त्या आदेशात काहीही बदल करू शकत नाही. हे सुद्धा बरोबर आहे. लोकसभा, राज्यसभा, सर्वोच्च न्यायालय कोणीच त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. सध्याच्या मतदारसंघाचं परिसीमन हे 2011च्या जनगणनेवरती आधारित केलेलं आहे. नाही, 1972च्या जनगणनेच्या आधारावर जे आहे तर हे परिसीमन करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आणि वरीलपैकी एक नाही तर आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं होतं तर तिसरं जे आहे तर हे चुकीचं विधान या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसतंय. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या घटक राज्याचं राज्यसभेत केवळ एक सदस्य आहे? एक सदस्य कुठला आहे ते सांगायचं आहे आपल्याला. बघा, नॉर्थ ईस्टकडची जी राज्य आहेत राज्यसभेत केवळ एक सदस्य आहे ते सांगायचं आपल्याला. तर नॉर्थ ईस्टकडच्या बऱ्याचशा राज्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्वच नाही आहे. लोकसभेत त्यांना एक एक किंवा दोन दोन सभागृह असल्याचं आपल्याला सदस्य असल्याचं आपल्याला दिसतंय. अरुणाचल प्रदेश, गोवा आणि मिझोराम या 3 राज्यातून राज्यसभेत केवळ एकच सदस्य असल्याचं आपल्याला दिसतंय आणि गोव्यातनं सुद्धा आपल्याला राज्यसभेचा एकच सदस्य असल्याचं आपल्याला दिसतंय. हिमाचल प्रदेशातून जास्त सदस्य आहेत. त्याची एक यादी जी आहे म्हणजे कुठल्या राज्यातून लोकसभेवरती किती सदस्य आणि राज्यसभेवरती किती सदस्य आहेत याची एक यादी आपल्या VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे. एकदा ती तुम्ही पाहून घ्या किंवा मग भारतीय संविधान ही जी लेक्चर सिरीज आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते फ्रीमध्ये पाहायला मिळेल. पुढं लोकसभेच्या निवडणुकीसाठी डॅश डॅश नामांकनपत्र भरलं जाऊ शकतं. कोणाकडून नामांकनपत्र भरलं जाऊ शकतं असा इथं प्रश्न विचारलेला आहे. भारतात राहणाऱ्या प्रत्येकाकडून नाही भरलं जाऊ शकत. कोणत्याही भारतीय नागरिकाकडून नाही भरलं जाऊ शकत. ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे त्या मतदारसंघातील रहिवाशाकडून. म्हणजे निवडणूक लढवायची आहे परंतु तुमचं मतदार यादीत नाव पाहिजे ना, त्याच्यामुळे तिसरंही चुकलं. कोणत्याही भारतीय नागरिक ज्याचं कोणत्याही संसदीय मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेलं आहे त्याच्याकडून. म्हणजे चौथं जे विधान आहे तर ते फक्त बरोबर आहे. म्हणजे तुम्ही लोकसभेची जर का तुम्हाला निवडणूक लढवायची असेल म्हणजे भले तुम्ही भारताचे नागरिक आहात परंतु तुमचं कुठल्याही मतदारसंघाच्या मतदार यादीत नावच नाही तर तुम्ही निवडणूक लढवू शकत नाही. हे लक्षात ठेवा. मतदार यादीत नाव असणं कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर हे पर्याय क्रमांक 4 असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. पुढचा प्रश्न. संसदेचे अधिकार आणि कार्य कुठली आहेत त्याच्याबद्दलचा प्रश्न. सरकार स्थापन करणं आणि शेवट करणं किंवा ते नष्ट करणं बरोबर आहे. माहिती मागवणं बरोबर आहे. सार्वजनिक निधीच्या खर्चावर देखरेख ठेवणं बरोबर आहे. आणि संविधानाचं संरक्षण करणं नाही. हे सर्वोच्च न्यायालयाचं काम आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचं हे काम आहे. त्याच्यामुळं अ, ब आणि क पर्याय क्रमांक 1 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसतंय. अ, ब आणि क. ओके, दॅट्स इट. समजलं. पुढचा प्रश्न. भारताच्या संचित निधीतील खर्च आकारणीमध्ये समावेश होऊ शकतो. भारताचा संचित निधीतील खर्च आकारणीमध्ये कशाचा समावेश होऊ शकतो असं त्यांनी विचारलं. संचित निधी. ओके, त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. म्हणजे संचित निधीत कुठल्या कुठल्या घटकांचा म्हणजे लोकांचा पगार किंवा काय काय असतं असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. बघा, संचित निधीत काय काय असतं. राष्ट्रपतीचं मानधन आणि भत्ते बरोबर आहे हे असतात.
याशिवाय पंतप्रधानांचं मानधन आणि भत्ता नाही, हे बऱ्याच वेळेला संसद ठरवते, त्याच्यामुळे हे ब चुकीचं आहे. त्याच्यानंतर राज्यसभा सभापतीचं वेतन आणि भत्ते हे बरोबर आहे. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षेचं वेतन आणि भत्ते हे सुद्धा बरोबर आहे. क आणि ड ही जी 3 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे तर हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असल्याचं आपल्याला दिसतंय. पुढचा प्रश्न, आपल्याला जोड्या लावायच्या आहेत, बरोबर. योग्य जोड्या जशा आयुष्यात आपण लावतो तशाच इथे जोड्या लावायच्या आहेत. घटक राज्य आणि त्यांची सदस्य संख्या दिलेली आहे लोकसभेच्या सदस्यांच्या बाबतीत. बघा, गोव्यात लोकसभेचे किती सदस्य आहेत? गोव्यात लोकसभेचे 2 सदस्य आहेत. सगळ्यात कमीवाला राज्य घेऊया. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश, गोव्यानंतर आपण घेऊया हिमाचल प्रदेशमध्ये किती आहेत? हिमाचल प्रदेशमध्ये 4 आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये किती आहेत? 5 आहेत. उत्तराखंड किती आहेत? 6 आहेत. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते पर्याय क्रमांक 2. अ ला 2, ब ला 4, क ला 3 आणि ड ला 1. 2 4 3 1. समजलं? दॅट्स इट. पुढचा प्रश्न, एकूण किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकसभेची एकच जागा आहे? एक जागा म्हणजे हे तुम्हाला माहीत पाहिजे की किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकसभेची एक जागा आहे. एक असे किती आहेत? 8. म्हणजे त्यावेळेस 2019 हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, लोकसभेच्या कामकाजाच्या नियमात डॅश डॅश ठरावासंबंधी विशिष्ट तरतुदींचा उल्लेख नाही. कुठल्या तरतुदींचा उल्लेख नाही हे तुम्हाला सांगायचं आहे. कामकाजाच्या नियमात विश्वासदर्शक ठराव असा काय कुठला काय हे नाही आहे, अविश्वासदर्शक ठराव आहे. म्हणजे बघा, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं काय लिहू शकता बघा. विश्वासदर्शक ठराव आणि अविश्वासदर्शक ठराव ह्या दोघांपैकी कुठलं तरी एक यायला पाहिजे. ओके, त्याच्यामुळं हे जातं आहे विश्वासदर्शक ठराव. नो कॉन्फिडन्स मोशन आहे, कॉन्फिडन्स मोशन नाही आहे. सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेविषयी ठराव आणि स्थगिती ठराव ह्या 3 गोष्टी आहेत विश्वासदर्शक ठराव. ओके, मोशन. ओके, नो कॉन्फिडन्स मोशन असं काही नाही आहे. ओके, लक्षात आलं, समजलं? त्याच्यामध्ये दोन्हीपैकी कुठलं तरी एक पाहिजे. 2 आणि 4 असणारच आहे आतमध्ये. पुढचा प्रश्न, लोकसभेसाठी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी किती मतदारसंघ राखीव आहेत? 5 आणि 4 मी बऱ्याच वेळा सांगितले. 9 लोकसभेचे सभासद जे आहेत तर ते महाराष्ट्रामधून म्हणजे महाराष्ट्रामधून लोकसभेचे एकूण 48 सदस्य निवडून दिले जातात. त्याच्यापैकी अनुसूचित जातीसाठी म्हणजे एस टीसाठी 5 आहेत आणि एस टीसाठी 4 आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा आणि तुम्हाला बरोबर किंवा चूक काय ते सांगायचं आहे. कोणताही खर्च संसदेच्या मान्यतेशिवाय करता येत नाही, हे बरोबर आहे. ब्रिटनप्रमाणे आपले लोकशाही सरकार संसदेचे सार्वभौमत्व या संकल्पनेवर ती आधारित आहे. नाही, असं काही नाही आहे. आर चुकीचं आहे. ओके, विधान ए बरोबर असून आर जे आहे तर ते चुकीचं आहे. संविधान सार्वभौम आहे, नॉट संसद. खालील कोणतं विधान चुकीचं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. चुकीचं विधान, लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणांवर आधारित आहे हे स्पष्ट करावं लागतं. नाही, असं काय स्पष्ट करावं लागत नाही. ओके, जे आहे तर तेच विधान चुकीचं आहे. ओके, आणि नो कॉन्फिडन्स मोशन ठराविक सदस्यांचा पाठिंबा मिळवून कोणीही नो कॉन्फिडन्स मोशन लोकसभेत मांडू शकतं. लोकसभेत अविश्वास दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धत लोकसभेच्या नियम 198 मध्ये सांगितलेली आहे. बरोबर आहे का? हे बरोबर आहे. अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत चर्चेस घेतला गेला पाहिजे, हे सुद्धा बरोबर आहे. हे लक्षात ठेवा. मेन्सचा प्रश्न आहे हा, राज्यसभा पूर्वचा प्रश्न आहे. पहिल्यांदाच एवढा कठीण स्वरूपाचा प्रश्न आलेला आपल्याला दिसते. इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज असते, हे सुद्धा बरोबर आहे. बघा, लक्षात ठेवा, ज्यावेळेस असं तुम्ही कधीच वाचलेलं नाही आहे आणि असा ज्यावेळेस एखादं वाक्य किंवा प्रश्न येतो, लक्षात ठेवा तो बरोबर करत चला. ओके, म्हणजे बऱ्याचशा जणांचं कन्फ्युजन होऊ शकतं, परंतु ते विधान जे आहे तर ते बरोबर ग्राह्य धरा, हे खूप महत्त्वाचं आहे. जे तुम्हाला माहितीच नाही, उदाहरणार्थ इटलीमधलं तुम्हाला कसं काय महत्त्व असू शकतं, कारण आपण PSR ऑप्शनचा तर अभ्यास करत नाही आहे, कारण आपल्याकडे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तर अजूनपर्यंत लागू झालेला नव्हता ना. 2000 कितीचा प्रश्न आहे? 2019चा. 2025ला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू झाला आहे.
ओके. इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज असते. हे विधान बरोबर धरून चला. त्याच्यामुळे ब, क आणि ड ही तिन्ही विधानं बरोबर आहेत. चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं होतं. अ जे आहे पर्याय क्रमांक 1 हे चुकीचं विधान या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, लक्षवेधी सूचनेच्या संदर्भात डॅश डॅश ही योग्य विधाने आहेत. लक्षवेधी सूचना, अटेन्शन, कॉलिंग अटेन्शन मोशन, निकडीच्या सार्वजनिक हिताच्या बाबींकडे मंत्र्याचे लक्ष वेधण्यासाठीचा हा एक उपाय आहे. बरोबर आहे का? तर हेच विधान योग्य आहे. ती मांडण्यासाठी 50 सदस्यांचं समर्थन आवश्यकता असं काही नाही, समर्थन लागतच नाही आहे. राज्यसभेला हा उपाय वापरण्याची परवानगी नसते असं काही नाही आहे. 1952 पासून सुरू असलेली संसदीय प्रणालीतील नाविन्यपूर्ण पद्धत आहे नाही, असं काही नाही, संविधानातच होतं. अ जे आहे तर ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर या ठिकाणी त्याचं अचूक उत्तर या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसतंय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. लोकसभेत नव्हे केवळ राज्यसभेतच नामनिर्देशित सदस्य असू शकतात. ओके, म्हणजे लोकसभेत अँग्लो इंडियन हे होतं, अलाउड होतं, परंतु ते आता बंद झालेलं आहे. म्हणजे आत्ता हे विधान बरोबर आहे, परंतु संविधानात तशी तरतूद करण्यात आलेली आहे की लोकसभेत सुद्धा नामनिर्देशित सदस्य असू शकतात. त्याच्यामुळं हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. अँग्लो इंडियन जमातीचे प्रतिनिधी राज्यसभेत नामनिर्देशित करण्याबाबतची घटनात्मक तरतूद आहे. अँग्लो इंडियन राज्यसभेत नाही आहे, लोकसभेत आहे, लोकसभेत. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. नामनिर्देशित सदस्यांची केंद्रीय मंत्री म्हणून नेमणूक करण्यास घटनात्मक अडथळा नाही. बरोबर आहे ना? जे नामनिर्देशित सदस्य म्हणजे भारतातला आत्ता जर का मंत्रिमंडळ पाहिलं तर त्याच्यातले बरेचसे सदस्य नामनिर्देशित आहेत. तिसरं विधान जे आहे तर ते बरोबर आहे. नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करू शकतो नाही. लोकसभेचे किंवा राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत. त्याच्यामुळे 4 जे आहे तर ते चुकीचं आहे. समजलं? दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता खर्च भारताच्या संचित निधीवरती भारित केला जात नाही म्हटले? नाही. ओके, भारित केला जात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वेतन आणि भत्ते आहे का? हा आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वेतन आणि भत्ते आहे का? आहे का? आहे का? नाही, हे नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं वेतन आणि भत्ता असतं. भारताचे नियंत्रक आणि मालकापर्यंत कॅगचं वेतन आणि भत्ते आहे. सर्वोच्च न्यायालयाचा प्रशासकीय खर्चसुद्धा आहे, संचित निधीतून दिला जातो. उच्च न्यायालयाचं न्यायाधीशांचं वेतन आणि भत्ते जे आहेत तर ते मात्र राज्याच्या संचित निधीतून दिले जातात, हे लक्षात ठेवा. ओके, दॅट्स इट. समजलं? पुढे चला. लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी डॅश डॅश सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते. लोकसभेत म्हणतोय, लोकसभेत म्हणजे अविश्वासाचा ठराव जो आहे तर तो फक्त पहिल्यांदा लोकसभेतच मांडता येतो आणि त्यासाठी 50 सदस्यांच्या मान्यतेची किंवा पाठिंब्याची गरज जी आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी असावी लागते. समजलं? ओके. पुढचा प्रश्न, भारतीय संसदेच्या 2 सभागृहामधील पेचप्रसंग सोडवण्याची यंत्रणा कोणती आहे? 2 सभागृहामधील पेचप्रसंग सोडवण्याची यंत्रणा कोणती आहे? म्हणजे कलम 108 नुसार संयुक्त बैठक बोलवली जाते आणि ती कोण बोलवतं? राष्ट्रपती बोलवतात. पहिलं विधान जे आहे तर ते बरोबर आहे. लक्षात ठेवा, ही जी संयुक्त बैठक आहे तर ती विधिमंडळ, राज्याच्या विधिमंडळाच्या बाबतीत बोलावता येत नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, समजतंय ना? पुढचा प्रश्न, पहिलंच विधान बरोबर आहे. पंतप्रधान नाही बोलवत, राष्ट्रपती बोलवतात आणि 108 कलम 108 नुसार ते बोलवतात. पुढचा प्रश्न, लोकसभेतील तारांकित प्रश्नासंदर्भात कोणती विधाने सत्य आहेत? लोकसभेतले जे तारांकित प्रश्न असतात, ओके, स्टार्ड स्वरूपाचे क्वेश्चन, तर त्याच्या संबंधित कोणती विधाने बरोबर आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. या प्रकारच्या प्रश्नांना सभागृहात तोंडी उत्तरे दिली जातात. ओके, जे तारांकित प्रश्न असतात तर त्याला तोंडी उत्तरे दिली जातात आणि अतारांकित असतात तर त्याला ती लेखी स्वरूपात उत्तरे दिली जातात. पहिलं विधान बरोबर आहे. ओके, समजतंय का? येते का लक्षात? दुसरं बघा काय हे विधान, या प्रकारचे प्रश्न सभागृहात सादर करण्यासाठी किमान 10 दिवसांची पूर्वसूचना द्यावी लागते, असं काही नाही आहे, हे चुकीचं आहे. तारांकित प्रश्नांच्या यादीपैकी तोंडी उत्तरे न दिलेल्या प्रश्नांना अतारांकित प्रश्न म्हणूनच गणले जाते, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे लेखी उत्तर दिले असतील तर ते अतारांकित प्रश्न कन्सिडर केले जातात. स्वीकृत तारांकित प्रश्नांची यादी हिरव्या कागदावरती छापली जाते, हे सुद्धा बरोबर आहे. तारांकित प्रश्न हिरव्या कागदावरती असतात आणि अतारांकित प्रश्न गुलाबी कागदावरती असतात, लक्षात ठेवा. गुलाबी आणि हिरवा. तारांकित प्रश्न
स्टार्ड क्वेश्चन ग्रीन पेपर, अनस्टार्ड किंवा अतारांकित प्रश्न गुलाबी किंवा पिंक. ओके, समजलं? दॅट्स इट. त्याच्यामुळं अ, क आणि ड ही जी 3 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 4 विधानं दिलेत अ, ब, क आणि ड. त्याच्याला तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर विधान ओळखायचं आहे. लोकसभेचा कोणताही सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतो, बरोबर आहे का? बरोबर आहे. जर सभागृहातील किमान 1 म्हणजे 10तल्या एका सदस्याने, नाही टोटल 50 सदस्यांनी द्यायला लागतं, हेच विधान आहे, तर त्या ठिकाणी चुकीचं आहे. अविश्वास ठरावासाठी परवानगी मंजूर झाल्यापासून 7 दिवसाच्या आत, 7 दिवसाच्या आत नाही आहे, 10 दिवसाच्या आत असतं ते, 10 नॉट 7. त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. लोकसभेच्या नियम 198 मध्ये अविश्वास ठरावाच्या पद्धतीसंबंधी स्पष्ट तरतुदी आहेत, बरोबर आहे का? हे बरोबर आहे. अ आणि ड ही 2 विधानं या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं दिसतं. त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे तर ते पर्याय क्रमांक 3 आहे, अ आणि ड. पुढचा प्रश्न, भारतीय संसदेच्या अधिकारावर असलेल्या मर्यादेबाबत खालील विधानं विचारात घ्या. 2018चा प्रश्न आहे. बहुतेक विधेयकं ही राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने संसदेत सादर करावी लागतात. नाही, असं काही नाही. धन विधेयक सोडलं आणि घटनादुरुस्ती विधेयक सोडलं तर असं कुठलंही विधेयक नाही आहे. ओके, त्याच्यामुळं अ जे आहे तर ते चुकीचं आहे. राज्यघटनेने निर्धारित केलेल्या मर्यादेच्या आत राहून संसदेला कृती करावी लागते, हे मात्र बरोबर आहे. संसदेने मंजूर केलेले कायदे जर राज्यघटनेतील तरतुदींशी विसंगत असतील तर ते सर्वोच्च न्यायालयाकडून घटनाबाह्य म्हणून घोषित होऊ शकतात, हे सुद्धा बरोबर आहे. राज्यघटनेद्वारा नागरिकांना जे काही मूलभूत हक्क बहाल केलेले आहेत त्यामुळे संसदेची अधिसत्ता मर्यादित होते, हे सुद्धा बरोबर आहे. ब, क आणि ड ही 3 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ब, क आणि ड. पुढचा प्रश्न, पुढील विधानापैकी कोणतं विधान बरोबर आहे? केंद्रातील मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असतं. केंद्रातलं मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतं आणि मंत्री वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीला जबाबदार असतं, हे लक्षात ठेवा. संसदेला नाही, लोकसभेला. त्याच्यामुळे अचुकीचं आहे, कारण यांच्यावरती अविश्वासाचा प्रस्ताव जो आहे तर तो लोकसभेत मांडला जातो, नॉट राज्यसभेत. ओके, आणि संसद म्हणजे राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती असं कन्सिडर केलं जातं. लोकसभा व राज्यसभा यांचे सदस्य असलेल्या व्यक्ती ह्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री होण्यास पात्र असतात, बरोबर आहे. ब विधान फक्त बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. ओके, समजलं? पुढचा प्रश्न, खालील वाक्य वाचा आणि त्याच्यातलं बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. 2 विधानं दिलेले आहेत. 2001च्या जनगणनेच्या आधारे परिसीमन केलेले मतदारसंघ हे 2026 नंतरच्या पहिल्या जनगणनेपर्यंत अस्तित्वात राहतील, हे सुद्धा बरोबर आहे. 2026 नंतर जी जनगणना होईल तर त्या जनगणनेत आलेल्या आकडेवारीवरती आधारित मतदारसंघाची पुनर्रचना केली जाईल. अजून 2021ची जनगणना झाली नाही. ओके, कोविडमध्ये होणार होती, ते काही झाली नाही. आत्ता कधी होणार हे काय माहीत नाही. ओके, समजलं? पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान काय म्हणते बघा, परिसीमन आयोग हा लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक संस्थांच्या मतदारसंघाचं परिसीमन करतो. नाही, फक्त तो लोकसभा आणि विधानसभेचं करतो, नॉट स्थानिक स्वराज्य संस्था. त्याच्यामुळे ब जे आहे तर ते चुकीचं आहे. बरोबर विधान ओळखायचं होतं फक्त 4, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी किती मतदारसंघ राखीव आहेत? लोकसभेतलं विचारते, नॉट महाराष्ट्रातलं. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. महाराष्ट्रात किती आहेत? 5 आणि 4, हे लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. SC लोकसभेतल्या 81 जागा रिझर्व आहेत आणि ST 39, बरोबर. आणि महाराष्ट्रात SC 5 आहेत आणि ST 4 आहेत. अशा 9 जागा महाराष्ट्रात रिझर्व आहेत एकूण 48 जागापैकी लोकसभेच्या, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणामध्ये लोकसभेची एकच जागा आहे? कोणामध्ये म्हणजे कुठल्या राज्यामध्ये लोकसभेची एकच जागा आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. आणि हा जो प्रश्न आहे इथं त्यांनी लोकसभेची म्हटलं होतं, इथं राज्यसभेची म्हणायला पाहिजे, परंतु हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला. ओके, या लोकसभेच्या खूप जागा तिथे तुम्हाला अस्तित्व असल्याचं दिसतंय. पुढचा प्रश्न कॅन्सल झाला आहे प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 3 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर नाहीत किंवा चुकीचे असलेली विधानं बाजूला काढायची आहेत. जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहासाठी निवडून आली असेल तर
तिने कोणत्या सभागृहात सेवा देऊ इच्छितो हे 10 दिवसाच्या आत कळवलेच पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. ओके, हे बरोबर आहे. म्हणजे एखादी व्यक्ती लोकसभेत आणि राज्यसभेत निवडून आली असेल तर त्याने जर का 10 दिवसाच्या आत कुठल्याही एका सभागृहाचं सदस्यपद स्वीकारलं नाही तर 10 दिवसानंतर त्याच्या दोन्ही जागा रिक्त होतात. पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे. दुसरं विधान, जर एखादी व्यक्ती सभागृहातील 2 जागेवरती निवडून आली असेल तर तिने एका जागेसाठी पर्याय दिला पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. हे सुद्धा बरोबर आहे. पुढचा वाक्य बघा, जर एका सभागृहाचा सदस्य असलेल्या दुसऱ्या सभागृहासाठी देखील निवडून आला तर त्याची पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होते. नाही, त्याला चॉईस दिली जाते आणि 14 दिवसात त्याने ते डिसिजन घ्यायचं असतं. जर का नाही डिसिजन घेतलं तर त्याची पहिल्या सभागृहातली जागा रिक्त होते. ओके, हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं होतं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अविधान जे आहे तर ते चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, प्रौढ मताधिकाराबाबत आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. श्रीलंका, मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका म्हणजे कधी कधी कुणाला प्रौढ मताधिकार मिळाला, म्हणजे की 326 नुसार आपल्याला जे प्रौढ मताधिकार दिला आहे ते कुठल्या कुठल्या देशात कधी कधी मिळाला ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. श्रीलंकेत कधी मिळाला? 1931ला. मलेशियात कधी मिळाला? 1955ला. ऑस्ट्रेलियात कधी मिळाला? 1962ला. आणि दक्षिण आफ्रिकेत कधी मिळाला? 1994ला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अ ला 3, ब ला 4, क ला 1 आणि ड ला 2. दॅट्स इट. हे लक्षात ठेवा, हा गट ब ला प्रश्न विचारला आहे. ओके, आणि हे म्हणजे हे पॉसिबलच नाही आहे कोणाला माहीत असणं. याच्यामध्ये बऱ्याच जणांना टुक्का मारला किंवा बऱ्याच जणांनी प्रश्न सोडून दिला असेल आणि हे अवघड आहे. भारताचं सांगू शकतो, बाकीच्या देशांचं काय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल्ड ट्राईबसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत? शेड्यूल्ड ट्राईब विचारलं त्यांनी. बिहार, ओडिसा, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश. ओके, कुठं शेड्यूल्ड ट्राईबच्या जागा राखीव आहेत? तर त्या फक्त ओडिसामध्ये आहेत. तिथं या प्रश्नाच्या बाबतीत म्हणतोय आम्ही ओडिसामध्ये अनुसूचित जमाती. महाराष्ट्रात किती आहेत? 4. पुढचा प्रश्न, शून्य प्रहार 0 आवर्स बाबत अजून एकदा प्रश्न आला आहे. हा 0 आवर्स बाबत आलेला 4था प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ओके, अतिशय महत्त्वाचा तो टॉपिक आहे. कोणती विधाने अचूक आहेत? अचूक याचा अर्थ बरोबर आहेत. संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहार ही नाविन्यपूर्ण संकल्पना भारतात उदयाला आली. बरोबर आहे का? ही भारतात उदयाला आली. प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचं कामकाज याच्या मधल्या काळाला शून्य प्रहार म्हटलं जातं. हे सुद्धा बरोबर आहे. ही संकल्पना 1962 पासून प्रत्यक्षात आली. हे सुद्धा बरोबर आहे. शून्य प्रहार हे संसद सदस्यांना उपलब्ध असलेले अनौपचारिक स्वरूपाचं माध्यम आहे. हे सुद्धा बरोबर आहे. 4च्या 4 विधानं 0 आवर्सबाबत बरोबर आहेत. ओके, आलं लक्षात? समजलं? दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बरोबर असणारी विधानं आपल्याला ओळखायची आहेत. लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशित सभासद असतात असं काही नाही आहे, चुकीचं आहे. राज्यसभेवर अँग्लो इंडियन या जमातीचे 2 सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे. राज्यसभेवर नाही आहे, लोकसभेवर, त्याच्यामुळे ब चुकलं. किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवा याबाबत राज्यघटनेचं कोणतंही बंधन नाही. हे बरोबर आहे. नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशा दोन्ही निवडणुकीत मतदान करू शकतात? नाही, फक्त उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करू शकतात, नॉट राष्ट्रपतीच्या. त्याच्यामुळे ड चुकलं. एकच विधान बरोबर आहे ना, ते कुठलं? क, पर्याय क्रमांक 4. दॅट्स इट. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न, शून्य प्रहार अजून एकदा रिपीट झाला आहे. शून्य प्रहार 0 आवर प्रश्नोत्तराच्या तासानंतर तो असतो. बरोबर आहे. त्याचा उल्लेख कामकाज पद्धतीच्या नियमांमध्ये आहे. नियमांमध्ये उल्लेख नाही आहे. 1962ला ही भारताने डेव्हलप केलेली कन्सेप्ट आहे. संसदीय कार्यप्रणालीतील भारतातील ही एक नाविन्यपूर्ण कन्सेप्ट आहे. तर हे बरोबर आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता लोकहिताचा कोणताही मुद्दा शून्य प्रहारात उपस्थित करण्यास संसद सदस्यांना स्वातंत्र्य असतं. हे सुद्धा बरोबर आहे. अ, क आणि ड पर्याय क्रमांक 2 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. अ, क आणि ड. पुढचा, तहकुबी ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तहकूब करायचं आहे. तहकूब सभागृहाचं नेहमीचं कामकाज बाजूला ठेवण्याची एक असामान्य पद्धत आहे. म्हणजे तहकूब म्हणजे तुम्हाला माहीत असेल की वेल म्हणजे जिथं जे अधिकारी बसतात ना ते लिहून घेतात ते त्याला वेल म्हणतात, सभागृहाची वेल. तिथं जर का संसद सदस्य उतरून काहीतरी धिंगाणा करायला लागले तर तहकूब केलं जातं आणि ते ठराविक म्हणजे 10 मिनिटासाठी 15 मिनिटासाठी आजच्या दिवसासाठी तहकूब केलं जातं.
बरोबर आहे का? पहिलं विधान बरोबर आहे. सार्वजनिक हिताच्या तातडीच्या बाबींकडे सभागृहाचं लक्ष वेधणं हा याचा प्रमुख उद्देश असतो, हे सुद्धा बरोबर आहे. राज्यसभा या पद्धतीचा उपयोग करू शकते, राज्यसभा नाही लोकसभा पण करू शकते, हे चुकीचं आहे. हा ठराव मांडण्यासाठी त्यास 1.पेक्षा कमी नाहीत, हे काय तहकूब करण्यासाठी काय सदस्य वगैरे लागत नाहीत, हे चुकीचं आहे. अ आणि ब ही दोन विधानं जी आहेत तर ती बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, स्थानिक आस्थापना महामंडळ किंवा सार्वजनिक संस्थांची नोकर भरती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्रात आणण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? कोणाला आहे? म्हणजे अशा सगळ्या गोष्टी कोण करू शकतं? सर्वोच्च न्यायालय कसं काय करू शकेल? नाहीच करू शकणार. राष्ट्रपती नाहीच करू शकणार. असा उत्तर देण्यासारखा एकच पर्याय आहे, तो आहे भारताची संसद. लक्षात ठेवा, भारताच्या संसदेला तसा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, अनुसूचित जाती जमातीचं बाहुल्य असेल अशा मतदारसंघाला त्या जाती जमातीच्या उमेदवारासाठी कोणत्या सालापासून राखीव ठेवण्यात आले? कुठल्या सालापासून? 1962 पासून. पर्याय क्रमांक 3 जो आहे तर त्याचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या संचित निधीत पुढील खर्चाचा समावेश होत नाही. म्हणजे भारताच्या संचित निधीत कुठल्या खर्चाचा समावेश होत नाही ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. कुठल्या खर्चाचा समावेश होतो त्याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, आणि कुठल्या खर्चाचा समावेश होत नाही याच्यावरती आयोगाने पहिल्यांदाच, म्हणजे आत्ताच्या या सिरीजमध्ये पहिल्यांदाच प्रश्न विचारला आहे. बघा, लोकसभेचे अध्यक्ष होतो, संघ लेख सेवा आयोग म्हणजे UPSC होतो, राज्यसभेचा सभापती उपसभापती होतो. उच्च न्यायालयाचं जे आहे तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं वेतन आणि भत्ते ते राज्याच्या संचित निधीतून दिलं जातं, ते काही केंद्राच्या संचित निधीतून दिलं जात नाही. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपलं बरोबर उत्तर आहे. बरोबर समजलं? पुढचा फक्त प्रश्न मोठा आहे, परंतु त्याचं उत्तर त्यांनी एकाच डिजिटमध्ये दिलेलं आहे. 1971च्या लोकसंख्येला प्रमाण मानून इसवी 2026 पर्यंत लोकसभेच्या सदस्य संख्येत कोणताही बदल होणार नाही. या तरतुदीनुसार केंद्रशासित प्रदेशातील जनतेद्वारे 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये किती प्रतिनिधी निवडले गेले? केंद्रशासित प्रदेशातून म्हटलंय, तुमच्या लक्षात असेल तर 13 एवढे प्रतिनिधी निवडलेले आहेत. बरोबर आलं लक्षात? समजलं? पुढचा प्रश्न, नमूद केलेल्या प्रांतापैकी कुठल्या प्रांतातून लोकसभेमध्ये सर्वात जास्त संख्येने राखीव जागा भरल्या जातात, रिझर्व्ह सीट्स भरल्या जातात? कुठल्या प्रांतातून? प्रांतातून म्हणण्यापेक्षा राज्यातून. कुठून? मध्य प्रदेशमधून. शेड्यूल ट्राईब, हे लक्षात ठेवा. ओके, शेड्यूल ट्राईबच्या सर्वात जास्त जागा मध्य प्रदेशमधून भरल्या जातात. पुढचा प्रश्न, संसदेने मंजूर केलेल्या 95व्या संविधान दुरुस्ती कायद्याने 95 घटना दुरुस्ती कायदा त्यानुसार काय करण्यात आलेलं आहे? ओके, तुम्हाला माहिती आहे की 3 घटना दुरुस्त्या ज्या आहेत तर त्या 8व्या अनुसूचित ज्या भाषा टाकलेल्या आहेत ना त्याच्याशी संबंधित आहेत. 1995 घटना दुरुस्ती 2009ला करण्यात आली. येते का लक्षात? समजलं? 95 घटना दुरुस्ती 2009ला, आणि या घटना दुरुस्तीनुसार काय करण्यात आलं? याचं उत्तर आहे लोकसभा व राज्य विधानसभेतील राखीव जागांची मुदत 60 वर्षावरून 70 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली, आणि आता हे रिझर्वेशन 70 वर्षावरून 80 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. बोडी भाषेला संविधानिक दर्जा हा 92व्या घटना दुरुस्तीनुसार 2003 साली देण्यात आलेला आहे. ओके, झारखंड राज्याची निर्मिती आणि शिक्षण विषयक तर ते इथं काय झालेलं नाही. ओके, समजलं? आलं लक्षात? आणि आजचा आपल्या एक्सप्लेनेशनमधला सेकंड लास्ट प्रश्न या ठिकाणी आहे. दोन्ही सभागृहांतील मधील मतभेद दूर करण्यासाठी भारतात संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक आजपर्यंत किती वेळा घेण्यात आली? किती वेळा घेण्यात आलेली आहे? आजपर्यंत ती फक्त 3 वेळा घेण्यात आलेली आहे. बऱ्याच वेळेला मी याचा पुनरुच्चार केलेला आहे. तर आजच्या या लेक्चरमधला हा तुमच्यासाठीच एक प्रश्न आहे की कलम 108 नुसार भारताच्या राष्ट्रपतीने 3 वेळा संयुक्त बैठक बोलवलेली होती. ओके, तर ती कोणत्या वेळेला बोलवली होती? तर त्या बिलाचं किंवा त्या कारणाचं किंवा भांडणाचं नाव खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. 3च वाक्य आहेत, 3च वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. वाक्य 1, 2 आणि 3. जो पहिल्यांदा उत्तर देईल तर त्याची कमेंट कायमस्वरूपी पिन करून ठेवण्यात येईल. ओके, आलं लक्षात? समजलं? आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आलेला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? संयुक्त बैठकीबाबत की कलम 108 नुसार ही संयुक्त बैठक बोलवली जाते.
ती लोकसभेच्या सभापतीद्वारे बोलावली जाते आणि अध्यक्षस्थान स्वीकारलं जातं? नाही, ती राष्ट्रपतीद्वारे बोलावली जाते आणि मग लोकसभेचे सभापती त्याच्या अध्यक्षस्थानी असतात. हे चुकीचं आहे. ती बोलावली जाते तेव्हा दोन्ही सभागृहामध्ये घटनादुरुस्ती विधेयकाबाबत मतभेद असतात? नाही, घटनादुरुस्ती विधेयकाबाबत आणि विधेयकाबाबत संयुक्त बैठक बोलवता येत नाही. हे चुकीचं आहे. ती बोलावली जाते तेव्हा दोन्ही सभागृहामध्ये विधेयकाबाबत मतभेद असतात? नाही. मगाशी सांगितलं या दोनबद्दल ही संयुक्त बैठक बोलावली जाऊ शकत नाही. घटनादुरुस्ती विधेयक आणि विधेयक हे 2 विधेयकं सोडून जर का संसदेच्या दोन्ही गृहामध्ये जर का काही क्लॅशेस निर्माण झाले तरच ही जी आहे तर ती संयुक्त बैठक बोलावली जाते. ओके, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. एकही विधान जे आहे तर ते बरोबर नाही. अशा रीतीनं हा पहिला भाग आहे संसदेचा आणि याच्यामध्ये आपण 70 प्रश्नांचं विश्लेषण केलेलं आहे आणि येणाऱ्या भागात आपण राहिलेल्या 60 प्रश्नांचं विश्लेषण करू. ओके, हा पहिला पार्ट आहे. दुसरा पार्टसुद्धा येणारच आहे, लगेच येईल उद्या परवा, तर तो सुद्धा तुम्ही न विसरता पहा. ओके, लेक्चर कसं वाटलं नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर ते सुद्धा माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. याशिवाय राज्यसेवा मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि UPSC मेन्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न यानुसार आपल्या काही पर्सनल मेंटरशिप बॅचेससुद्धा अवेलेबल आहे. तसंच जर का तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 9665274459. याच्यावरती तुम्ही कॉल आणि मेसेज करू शकता. बॅचेसची माहिती तुम्हाला मिळू शकते. याशिवाय आपला जो VGS ई-स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जो आहे तर तो सध्या YouTube, टेलिग्राम, इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप या 5 सोशल मीडियावरती अवेलेबल आहे आणि या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VGS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.